मी दीपक दत्तात्रय चोथे, राहणार सांगोला. माझा व्यवसाय इलेक्ट्रॉनिक शॉप आहे. मी नगरसेवक ही होतो. मी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे. गेली 25 वर्षे रोटरीमध्ये कार्यरत आहे व रोटरीमध्ये विविध उच्च पद मी उपभोगलेले आहेत. आणि मला बाहेरचं ज्ञान घ्यायची मला जास्त आवड आहे. त्यामुळं यूट्यूब सर्च करताना मला जगदंबा देवी संस्थान याचा मला एक व्हिडिओ सर्च करण्यात आला. मग ते पहिल्यांदा बघताना आंधळे सराची जे पहिल्यांदा व्हिडिओ बघताना जवळजवळ त्यांचे 1 तास 1.5 तासाचे व्हिडिओ असायचे. मग मी कुठलेही व्हिडिओ जास्त बघत नाही, पण आंधळे सराचा ते पहिला चालू केल्यापासून शेवटपर्यंत जो बघायला लागलो आणि ते मला नादच लागला. रोज संध्याकाळी ते आंधळे सरांचा व्हिडिओ बघितल्याशिवाय. आणि त्यामध्ये त्यांनी लोकांच्या समस्या कशा सोडवायच्या, लोक किती अडचणीत आहेत आणि त्यांनी अगदी परफेक्ट त्याच्यावर ते सोल्युशन देतात. जे त्याला त्या ह्याला माहीत नसतंय तरी त्याच्यावर त्यांनी सोल्युशन देतात. हा सगळ्यात म्हणजे अनुभव आहे. मी आध्यात्मिकच माणूस आहे. मी प्रत्येक ठिकाणी गेलोय. बुवा बाजी सगळं मंत्र तंत्र म्हणजे मला हे असल्यामुळं मी सगळीकडे भटकंती करतच असतो. जिथे चांगलं असेल तिथं मी जातच असतो. पण आज मला आंधळे सरांचा काही नंबर लागत नव्हता. मी बरेच वेळा ट्राय केला, पण माझी एक तीव्र इच्छा होती की मला आंधळे सरच्यात कधी ना कधी एकदा येऊन भेटायचंच आहे. मग त्यावेळेला मला एक अशीच लिंक लागली आमच्या समाजाचे हे माझे अरुण भाऊ सपाटे म्हणून. त्यांचा मी इतर नातेवाईकाकडून फोन घेतला आणि त्यांच्याशी संपर्क केला. तर त्यांनी मला इथे दुर्गेश भाऊची कॉन्टॅक्ट करून दिला व माझी तारीख ऐनवेळची फिक्स केली. इथं नाही तर यूट्यूबवर 2-2 वर्ष तुमचा नंबरच लागत नाही असं सगळी माहिती होती. तरी मला अरुण भाऊनी कॉपरेट केलं आणि दुर्गेश भाऊनी सुद्धा लवकरात लवकर. तरी माझे 2 महिने गेले. मी 2 महिन्यानं बरं का कसल्याही परिस्थितीत मी इथं यायचंच असा निश्चय केला होता. आणि आज 5 ऑगस्ट मंगळवार रोजी मी इथे हजर झालो. मला इथं 8:30 वाजता बोलवलं होतं, पण इथं आल्यावर मला एक वेगळीच ऊर्जा संचारली आणि त्या ऊर्जेत मला पॉझिटिव्ह एनर्जी जास्त वाटली. आणि इथं कसा वेळ गेला मला मग इथलं काही माहीत नव्हतं. मी आजूबाजू बघताना सुद्धा विचारत होतो, पण बरेच जण मला हेच उत्तर द्यायचे की आम्ही पहिल्यांदाच आलोय, आम्हाला इथलं काही माहीत नाही. म्हणून आज ते आंधळे भाऊनी शिबिर घेतलं. प्रॅक्टिकल शिबिरमध्ये त्यांनी एवढं विश्लेषण केलं, प्रॅक्टिकल आमच्याकडून करवून घेतले व आमच्या काही समज असतील त्यांच्या शंकाची उत्तरे व्यवस्थितपणे दिली आणि ती आम्ही समजून घेतली. आणि त्यामुळं आम्हाला बघा नक्कीच ह्याचा भविष्यात फायदा होणार अशी माझी खात्री झाली. मग नंतर आंधळे सरांनी 2-2.5 तास आमचे प्रॅक्टिकल घेतले आणि इथं इथले सेवेकरी सुद्धा अगदी नम्रपणे भक्ताशी वागतात. आल्यावर चहा दिला, नाश्ता दिला, जेवणाची ही सोय केली आणि सगळ्यांची म्हणजे अगदी आदरातिथ्य एकदम चांगलं केलं. आणि नंतर आंधळे भाऊनी सांगितलं आता माझा हा टॉपिक आत्ता इथं संपलेला आहे. नंतर अशोक भाऊ कांबळे ह्यांच्याकडे ते सेशन थेरॉटिकली दिला आणि थेरॉटिकली हे त्यांनी एवढं सोप्या पद्धतीत म्हणजे किचकट विषय एकदम सोप्या पद्धतीत करून सांगितला. त्यामुळे सुद्धा आणि इथं मला जाणवलं की जगदंब्याची खरीच कृपा ह्यांच्यावर आहे आणि ह्यांची वाचाशुद्धी आहे आणि ह्यांना जगदंबा खरंच बुद्धी देते आणि व्यवस्थित ह्यांच्याकडनं वधवून घेते आणि हे लोककल्याणाचं कार्य करतात. हे अभिमानास्पद आहे. आणि असे बघा जगामध्ये असेच ग्रासलेले लोक आहेत
आणि प्रत्येकाला असा सन्मार्ग गावत नाही. तर मला आता आजच्या रोजी इथं आल्यापासून मला वाटतंय इथं प्रत्येकाला येणारा अगदी सन्मार्गानं आणि शॉर्टकटमध्ये तुम्ही देवाची भक्ती कशी करायची आणि तुम्हाला देव कसा प्रसन्न होईल हे अगदी मनापासून माझी खात्री झाली आहे. हे जर नक्की फळ व्यवस्थित मिळेल आणि ह्यांचा कृपा आशीर्वाद सगळ्या भक्तावर राहील आणि सगळ्याचं शुभमंगल होईल, सगळ्यांचं आनंददायी जीवन होईल. प्रत्येक कोण त्रासात असतील ते सगळे आनंदात राहतील आणि ह्याने एक मोठं कार्य केलेलं आहे. आणि माझी एक इच्छा आहे, मला सुद्धा लोकांना मदत करायची इच्छा आहे. तर मी कोण सुचवील त्यांना तुम्ही बघा लवकरात लवकर तारीख द्यावी व त्यांच्या दुःखातून त्यांना निवारण करावी, एवढीच माझी इच्छा आहे. आणि मी एवढे 2च शब्द बोलतो. मला बोलण्यासारखं भरपूर आहे, पण हे काही व्यासपीठ नव्हे. फक्त आपलं बाईट द्यायचं म्हणून मी 2 शब्द बोलतो आणि आज आनंद झालो आणि पुढचं आयुष्यही सुखमय आनंदी होणार ह्याच्यात कुठलीही तीळ मात्र शंका नाही.